तर मी वैद्य चेतन जाधव गेली 10 वर्ष आपल्या नांदुरा शहरामध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे. आज आपण बघूयात लहान मुलांचे आजार आणि आयुर्वेद. आता लहान मुलांचे आजारामध्ये जर प्रामुख्याने आपण बघितलं तर त्यांना वारंवार होणारे सर्दी, खोकला, ताप, तसेच लहान मुलांमध्ये वारंवार पोट दुखण्याचा त्रास असतो. त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये काही फिट्स वगैरे येतात, काही जणांना जंताचा त्रास असतो, त्याच्यानंतर काही स्किन रॅशेस वगैरे येतात. हे सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे आजार त्यांना बघायला भेटतात. तर मुळात ह्याकडे पाहण्याच्या अगोदर आपण लहान मुलांचा विचार आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण बघूयात. बेसिक आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ असे 3 दोष सांगितलेले आहेत. जसं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की लहान मुलांचं वय कफाचं असते, मध्यम वय पित्ताचं असते, म्हातारपण वाताचं असते. तर लहान मुलांना बेसिकली जे आजार होणार आहेत ते सगळे कफाचे आजार होणार आहेत. तर कफाच्या आजारामध्ये मग सर्दी, खोकला, ताप वगैरे तुम्हाला त्यांना प्रामुख्याने आढळताना दिसतात. होते काय की लहान मुलांना आज सध्याच्या युगात जर पाहिलं तर प्रत्येकाला 1 किंवा 2 अपत्य आहेत आणि सगळे लाडाचे आहेत. म्हणजे आई वडील लाड करतात, काका काकू लाड करतात, आजी आजोबा लाड करतात. त्या लाडाने ते त्यांना जास्त पॅम्परिंग होतं आहे आणि पॅम्परिंगमध्ये काय होतं की आपण मग प्रत्येकजण आलेल्यांना खाऊ घालतात लहान मुलांना, की जेवण नाही केलं तर आजी आजोबा खाऊ घालतात, काका काकी खाऊ घालतात, आई वडील खाऊ घालतात. आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे की जर समजा तुम्ही वारंवार जर खात गेले त्याला अध्यशन म्हणतात. अध्यशनाने काय होतं की अग्नी मंद होतो, अग्नी मंद झाला की अजीर्ण होतं, अजीर्णातून मग कफ तयार होतं आणि कफातून मग सर्दी, खोकला असे आजार उत्पन्न होतात. तर प्रामुख्यानं सगळ्या पालकांना माझी एक नम्र विनंती आहे की लहान मुलांना तुम्ही आग्रह करू नका जेवणाचा. त्यांना भूक लागली की ते आपोआप रडत रडत आईकडे येणारच आहेत. तर प्रत्येकाला आता काही जण सकाळी उठले की लहान मुलांना ड्रायफ्रूटची प्लेट देतात, त्याच्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड. लहान मुलांचा जर तुम्ही विचार केला तर त्यांचं स्टमकचा जो आकार आहे, म्हणजे पोटाचा जो आकार आहे तो एवढासा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही देता किती याचा अंदाज पण तुम्ही घेतला पाहिजे. की एका दिवसामध्ये तूप खाल्लं की रूप नाही येणार. थोडं थोडं तुम्ही त्या 2 काजू किंवा आज काजू दिले उद्या बदाम असं अल्टरनेट तुम्हाला करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय लहान मुलांची जे आहे ते भूक वाढणार नाही आहे. बरेच पॅरेंट्स कंप्लेंट घेऊन येतात आमच्याकडे की हा जेवणच वगैरे करत नाही, किंवा सध्या तुम्ही जर पाहता लहान मुलं जेवण नाही करत, त्याच्यात आई वडील त्यांना मोबाईल लावून देतात आणि मोबाईल लावल्यानं काय होतं की त्याचं लक्ष पूर्ण त्या मोबाईलकडेच असते. ज्या आहाराकडे आपण काय खातो याच्याकडे काही संपूर्ण लक्ष नसते. मग बेसिक जो आहाराचा पाक होणार आहे तो होणार नाही, कारण की आयुर्वेदानुसार आपण जे अन्न खातो त्याचं जो अवस्थापाक आहेत, म्हणजे पहिली अवस्थापाक मधुर अवस्थापाक, दुसरी अवस्था आम्ल अवस्थापाक, तिसरी अवस्था कटू अवस्थापाक, याच्यातून ते अन्नाचं पोषण होत असते. तर ते होणार नाही कारण की त्याचं लक्ष मोबाईलकडे आहे. त्याच्यामुळे कसं आहे की मोबाईल पाहून किंवा टी व्ही पाहून असं त्यांना हे करू नका. त्यांना भूक लागली की ते रडतील, मग तुम्ही त्यांना द्या जेवायला आणि जेवतानाही त्यांना सवय लावा. त्यांना वरण भात, भाजी, पोळी. काही पॅरेंट्स येतात की याला दूध आवडत नाही, याला तूप आवडत नाही. ज्या मुलांना दूध आवडत नाही त्यांना तुम्ही दुधाच्या दशम्या देऊ शकतात. सुरुवातीला दशम्या द्या, दशम्या दिल्यानंतर आपोआप त्यांना दुधाचा वास सहन होते आणि मग ते दूध प्यायला लागतात. काही तूप खात नाहीत तर त्यांना थोडं थोडं तुम्ही वरण भातावर तूप टाकून किंवा थोडंसं चपातीला पोळीला तूप लावून द्या. मग हळूहळू त्यांना तुपाची सवय होईल. कारण आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की तूप जे आहे, तुपामध्ये बरेच प्रॉपर्टीज लहान मुलांच्या उपयुक्त आहेत. म्हणजे तूप जर पाहिलं तर बुद्धिवर्धक आहे, स्मृतिवर्धक आहे, आयुष्यवर्धक आहे, शीतगुणाचं आहे. त्याच्यानंतर तुपाचे जर तुम्ही संस्कारस्य गुणवर्धनम, म्हणजे ज्याच्याबरोबर आपण तूप देतो त्याबरोबर त्याचे गुणसुद्धा तूप घेते आणि स्वतःचे गुण सोडत नाहीत. म्हणून लहान मुलांमध्ये तुम्ही तुपाचा वापर जास्त करा. कारण तूप दिल्यानंतर आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, वृद्धी समाने सर्वेशा विपरीते विपर्य. म्हणजे या अर्थाने काय होते की जसं तूप पांढऱ्या रंगाचं, आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या रंगाचे जे बोन आहेत तर ते म्हणजे त्यांचं वाढ होण्याकरता तुपाची मदत होते. एक आयुर्वेदामध्ये महापैशाचिक नावाचं घृत आहे, त्याच्यामध्ये एक श्लोक आलेला आहे आपल्या आयुर्वेदामध्ये, बालानामच्या अंगवर्धनाम. म्हणजे जर मुलांची वाढ होण्याकरता जर तुम्हाला आवश्यकता असेल की त्याची उंची वाढली पाहिजे किंवा त्याचं बॉडी प्रपोर्शननुसार त्याचं रेशो असला पाहिजे,
तर बालानामच्या अंगवर्धनाम जर एवढं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, तर महापैशाचिक नावाचं जे घृत आहे ते तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. तसेच बरेच म्हणजे मुलांचं पोट दुखतं आहे, म्हणजे क्लिनिकमध्ये येताना ते सांगतात की माझं पोट दुखते. बरेच जण मग सोनोग्राफी वगैरे करतात, काही डॉक्टर त्यांना अपेंडिक्स म्हणून डायग्नोज करतात. तर माझं तर असं म्हणणं आहे की सेकंडरी ओपिनियन प्रत्येकाने पालकांनी घ्यायला पाहिजे. लहान मुलांचं जे पोट दुखण्याचं प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे जंतचं कारण असल्याकारणानं आता लहान मुलं कफाचं वय आहे, त्याच्यामुळे जंत तर होणारच आहे. जंताच्या आयुर्वेदामध्ये 20 प्रकार सांगितलेले आहेत, वाताचे, पित्ताचे, कफाचे. त्याच्यामुळे जे कफाची जंत आहेत त्याच्यामुळे त्यांचं उदरशूल हे लक्षण असते. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचं उजव्या साईडनं नाभीच्या बाजूनं पोट दुखायला लागते. अशा वेळेस ते मुलं रडतात, आकंताना रडतात. तर तुम्ही त्यांना सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर तुमच्या लक्षात येते की रिपोर्टमध्ये अपेंडिक्स वगैरे दाखवतात. पण तुम्ही सुरुवातीला तुम्ही काय करा की लहान मुलांना एरंडेल तेल द्यायला पाहिजे. एरंडेल तेल देऊन मग त्यांना कृमीनाशक औषधे आहेत आयुर्वेदामध्ये, जसं विडंगारिष्ट आहे, कृमीकुठार रस आहे, कृमीमुद्गर रस आहे. अशा औषधी तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने द्यायला पाहिजे. एरंडेल तेल हे असं औषध आहे की जे प्रामुख्यानं शोधन कार्यामध्ये वापरले जाते. ज्याला जे म्हणजे एरंडेल तेलाने आतडं एकदम शुद्ध केले जाते आणि आतडं शुद्ध झाल्यानंतर जे तो खाईल त्याच्या तो अंगी लागेल त्या मुलाच्या आणि पोट दुखणं थांबून जाईल. म्हणजे मुलांना घेऊन येतात की सांगतात की याला फिट्सचा आजार आहे, बरेच वर्ष अँटी कन्व्हल्जन मेडिसिन घेत आहे, 5-6 वर्ष. तर फिट्सचं जर प्रामुख्यानं जर तुम्ही कारण पाहिलं आयुर्वेदामध्ये, तर फिट्सचं कारण हे 80% आयुर्वेदामध्ये जंतच आहे. आयुर्वेदामध्ये त्याला अपस्मार नावाचा आजार असं म्हणतात. तर तुम्ही कृमीची चिकित्सा केली तर अपस्मार नावाचा आजार बरा होऊ शकतो. तसं काही लहान मुलांना तुम्ही ताप वगैरे येऊन गेलेला आहे का, तो ताप मेंदूमध्ये गेल्यानंतर त्याला मेनिंजायटिस म्हणतात, तसं काही झालेलं आहे काय, तर त्या मेंदूमध्ये ताप गेला असेल तर आयुर्वेदामध्ये आक्षेपक ज्वर नावाचा एक आजार आहे, त्यातली तुम्ही औषधी वापरली की त्या पेशंटचा जो मेंदूवर जे सुजन आलेली आहे ते उतरून जाऊ शकते आणि त्याचे फिट्सचे आजार जाऊ शकतात. काही मुलांना तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यानंतर लहान मुलांना काही स्किनमध्ये रॅशेस वगैरे येतात. तर रॅशेसचं मुख्यतः कारण आहे अजीर्णच आहे. अजीर्णावर तुम्ही प्रामुख्यानं आयुर्वेदामध्ये अजीर्णकंटक रस नावाचं एक औषध आलेलं आहे, ते जर तुम्ही वापरलं किंवा संजीवनी वटी वापरण्यात पण हे सगळ्या औषधी तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने वापरू शकता. तर त्याच्यामध्ये अजीर्णाचं शमन करून नंतरच तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटतील. म्हणजे आजार कुठला स्किनचा, औषध कुठली दिली अजीर्णाची, अजीर्णाचे आजार म्हणजे अजीर्णाचे औषध देऊन तुम्ही स्किनचा आजार बरा करू शकता. त्याच्यानंतर बरेच मुलांचं वजन वाढत नाही, भूक लागत नाही, किंवा त्यांचं आईवडील सांगतात की उंची वाढत नाही, किंवा काही त्या पोट साफ होत नाहीत. तर हे आणखी काही आजार लहान मुलांना होतात. तर उंची वाढण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक जसं सांगितलेलं आहे की जसं वायू आणि हाडं यांचं शत्रुत्व आहे. म्हणजे वायू जर तुम्ही कमी केला तर अस्थिवृद्धी होते. त्याच्यामध्ये जर तुम्ही आयुर्वेदामध्ये एक आहिंग नावाचं चंद्रशूर नावाची वनस्पती आहे, ती जर वापरली तर त्याचा वापर तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने जर करून घेतला तर उंची वाढवण्यामध्ये मदत होऊ शकते. त्याच्यानंतर महापैशाचे घृत उंची वाढवण्यामध्ये तुम्ही वापरू शकता, पण ते वैद्याच्या सल्ल्याने घ्या. त्याच्यानंतर बरेच मुलांना तुम्ही जर पाहिलं तर पोट साफ होत नाही. पोट साफ होण्यासाठी आई वडील त्यांना मेडिकलची औषधी वगैरे देतात, पण सुरुवातीला तुम्ही त्यांच्या पोटामध्ये काही फायबर डाएट जातो का बघायला पाहिजे. काकडी, गाजर, बीट वगैरे असं आहार जातो का ते बघायला पाहिजे. काही कोरडं अन्न जास्त खातात का, मग दूध आणि तूप कमी खातात का हे बघायला पाहिजे. पाणीचा इंटेक किती जाते ते बघायला पाहिजे. रात्री जागरण होते का ते बघायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर तुम्ही वैद्याच्या हातून जर करून घेतल्या व्यवस्थित, तर नंतर त्यांना औषधीमध्ये पोट साफ होण्यासाठी तुम्ही एरंडेल तेल, त्याच्यानंतर तुम्ही हिरडा म्हणून औषधी असते ते तुम्ही वापरू शकता. पण त्याचा प्रायमरी जर तुम्ही विचार केला तर त्याचं डाएट, कॉन्स्टिट्यूशन, त्याची डेली रुटीनचे म्हणजे दिनचर्या जी कशी आहे तर ती तुम्ही वैद्याच्या सल्ल्यानुसार आखून तसं तुम्ही लहान मुलांच्या जे पोट साफ होण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर बरेच वजन न वाढणे वगैरे, वजन जर समजा आळ्यात नाही तर खोऱ्यात कसं येणार त्या हिशोबाने जर तुम्ही विचार केला तर जर त्यांनी काही पोटातलं अन्न पचलंच नाही आहे तर अंगी लागलंच नाही तर वजन कसं वाढणार आहे. म्हणून आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की भूक वाढली पाहिजे.
म्हणजे आयुर्वेदामध्ये जाठर अग्नी नावाचा एक काय अग्नी म्हणतात आयुर्वेदामध्ये त्याला, जाठर अग्नीवर जास्त भर दिलेला आहे की जाठर अग्नीचं दीपन आणि पाचन करून त्याचं वर्धन कसं करता येईल. ते झाल्यानंतर मग त्याला आहार जो आहे तो पचायला लागेल. आहार पचल्यानंतर मग आयुर्वेदामध्ये जे 7 धातू सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र यांची वाढ होईल आणि मग त्याचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होऊन त्याचं वजन वगैरे वाढेल. आता बरेच काही पालकांना घरगुती औषधे हवे असतात की घरच्या घरी काही आपल्या म्हणजे लहान मुलांना काही देता येईल का. जर तुम्हाला घरच्या घरी जर काही उपाय करायचा झाला तर सर्दी, खोकला, ताप वगैरे असेल तर तुम्ही तुळस आणि अद्रकचा सोरस सहदामध्ये देऊ शकता. तसेच आपले मिरे आणि पिंपळी 1-1 चिमूट सहदामध्ये देऊ शकता. तसं आणि आपलं जवस जर तुम्ही मिक्सरमधून पावडर करून ना थोडंसं चमच्याभर जवस आणि कब्बर पाणी टाकून थोडंसं बेसनाप्रमाणे शिजवायचं आणि छातीला आणि पाठीला त्याचा लेप करायचा. 1-2 तास जर तुम्ही लेप ठेवला तर छातीतला कफ पूर्णपणे शोषून घेतला जातो आणि त्याला कफामध्ये आराम पडून जातो. नंतर एक भारसिंग नावाचं औषध आहे, ते जर तुम्ही ते उगाळून कपाळाला आणि छातीला आणि पाठीला जर लावलं तर त्यांनी बराचसा आराम पडतो. त्याच्यानंतर काही मुलांना पोट साफ वगैरे होत नाही तर बाळहिरड्याचं जे चूर्ण आहे ते तुम्ही एरंडेल तेल टाकून भ्रुष्ट करायचं, म्हणजे भाजायचं आणि त्याची पावडर करून तुम्ही त्या 1 चमचा रात्री झोपताना किंवा डोस जो आहे तो तुमचा ॲडजस्ट करून द्यायचा, त्याने पोट साफ व्हायला लागेल. त्याच्यानंतर एरंडेल तेलाचा डोस किती घ्यायचा, काय घ्यायचा, प्रत्येकाचे जो पोटाचा विचार केला तर प्रत्येकाचा पोटाचा जो आहे कोटा तो वेगळा आहे. म्हणजे कोणाचा मृदू आहे, कोणाचा क्रूर आहे, कोणाचा सॉफ्ट. म्हणजे हे जे आहे प्रकार हे तुम्हाला अंदाज घेऊनच करावं लागतात. सुरुवातीला तुम्ही 5 ते 10 ml देऊन बघायचं. जर पोट जर साफ नाही झालं तर त्याचा एरंडेल तेलाचा डोस तुम्ही वाढवू शकता किंवा जास्त झालं तर तुम्ही एरंडेल तेलाचा डोस कमी करू शकता. त्याच्यानंतर बरेच जणांचं पोट दुखते तर तुम्ही समजा रात्री पोट दुखायला लागलं, सगळे दवाखाने बंद आहेत आणि त्याच्या वेळेस काय करायचं, थोडंसं तव्यावर गरम कपडा करून पोट शेकून घ्यायचं. ते नाही जमलं तर आपलं चुना घ्यायचा आणि नाभीभोवती लावायचा. आणि जंतासाठी जर तुम्ही विचार केला तर आपलं धोत्र्याचं पानाचा रस आणि चुना एकत्र करून जर पोटाला लावला तर कृमीनाशन म्हणून लगेच पोट साफ होऊन जंत वगैरे बाहेर पडायला लागतात. त्याच्यानंतर तुम्ही एक चिकनी सुपारी आहे ती तुम्ही उगाळून दिली की जंतामध्ये बराच आराम पडायला लागतो. नंतर भोपळ्याची बी आहे ती तुम्ही पावडर करून देऊ शकता. पळसाची पापडी आहे ती तुम्ही 2-3 चिमूट गरम पाण्याबरोबर किंवा सहदामध्ये देऊ शकता. त्यांनी बरेचसे जंताचे आजार म्हणजे किंवा हिंग आहे आपला डिकेमाली आहे, हिंग तुम्ही 2-3 चिमूट गरम पाण्यामध्ये देऊ शकता किंवा डिकेमाली तुम्ही दातांना हिरड्यांना लावू शकता किंवा पोटातही देऊ शकता. तर असे केल्यानंतर त्या जंताचा त्राससुद्धा लहान मुलांचा कमी यायला लागेल. नमस्कार.